नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये हा चॅनल किंवा ही व्हिडिओची लिंक जी आहे ते शेअर करा, जेणेकरून कुठलाही भावी शिक्षक या अपडेट्सपासून या शिक्षक भरतीपासून वंचित राहणार नाही. आता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. त्याला कारणही काय आहे, हे व्हिडिओ तुम्हाला बघितल्याच्या नंतर कळेल. आता बऱ्याच भावी शिक्षकांनी जे आहे ते मला कॉल केले आणि मेसेज सुद्धा करत आहेत. सर, गेल्या 2 टेटमध्ये 55-60चा हा नियम जो आहे, तो आमच्या जिव्हारी लागलाय आणि आमचे चांगले मार्क्स असताना सुद्धा आम्ही घरी आहोत. आता हा नियम जो आहे, तो या भरतीमध्ये लागू होईल का? सोबतच लागू जर झाला, तर याच्यामध्ये जी काही त्याची शर्यती आहेत, त्याचे निकष आहेत, त्याचे होणारे परिणाम जे आहेत ते कसे असतील आणि तो नियम नेमका कोणाकोणाला लागू असेल. सोबतच 25,000 जरी जागा अपलोड झाल्या, तर मर्यादित प्राधान्यक्रमामुळे त्याचं होणारं नुकसान नेमकं किती लोकांना नुकसान होणार आहे आणि हा खरंच मर्यादित प्राधान्यक्रमाचा नियम जो आहे, तो नेमका कशासाठी लागू केला आहे? त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय? त्याच्यातला असणारा धोरणात्मक निर्णय काय? या सगळ्या बाबीचा जो काही निर्णय जो आहे, हा घेतलेला निर्णय आणि याची होणारी अंमलबजावणी या अनुषंगाने जे आहे ते आपण सविस्तर याच्यामध्ये माहिती बघणार आहोत. 55-60 प्राधान्यक्रम जरी जागा 25,000 आल्या तर तुम्हाला 100च जागेला तुम्ही का पात्र आहेत? 55-60ची नियमावली आणि टेट 3 आणि टी-ई-टी या अनुषंगाने जे आहे तो या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण जो अ, माहिती आहे ते तुम्हाला कशी उपयुक्त आहे आणि ते किती गरजेची आहे या अनुषंगाने तुम्हाला या संदर्भात माहिती देतोय. सगळ्यात अगोदर मर्यादित प्राधान्यक्रम जो विषय आहे, तो विषय सुरुवात होतो तो नवीन शैक्षणिक धोरणापासून. केंद्र शासनाला नवीन शैक्षणिक धोरण जो काही 2020ला लागू केलेला त्याची अंमलबजावणी जी आहे ती सुरू झालेली आहे. बहुतांश अभ्यासक्रमामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू होत असताना अभ्यासक्रमाच्या नंतर त्याची अंमलबजावणी करण्याचं काम जे आहे ते शिक्षकांच्या मार्फत केलं जाते वर्गामध्ये. तर जो काही मसुदा आहे नवीन शैक्षणिक धोरणाचा, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, की विद्यार्थ्यांना त्या शिकवताना जो अभ्यासक्रम आहे, तो शिकवणारा शिक्षक हा स्थानिक प्रादेशिक भाषेतला शिक्षक असावा. म्हणजे कोस कोस पे बदले वाणी, दस कोस पे बदले पाणी. अगदी या पद्धतीनं तुम्ही कोकणामध्ये जा, तिथली भाषा बदलते. तुम्ही वर जा उत्तर भारतामध्ये, तिथं उत्तर महाराष्ट्रामध्ये, तिथे अहिराणी भाषा, तिथली प्रादेशिक भाषा वेगळी. सोबतच तुमची बोलीभाषासुद्धा वेगवेगळी असते. आता मराठवाड्यामध्ये आलात की तुम्ही लगेच ओळखता, विदर्भामध्ये गेलात की तुम्ही लगेच वऱ्हाडी भाषा. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रांतामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भाषा बोलली जाते, प्रादेशिक भाषा वेगवेगळी आहे. आता त्या बोलीभाषेतला शिक्षक त्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाला, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. मग त्याच्यानंतर शिक्षकांच्या बदल्याच बंद झाल्या. का? तर तिथला शिक्षक इकडल्या प्रांतामध्ये किंवा त्या विभागातला शिक्षक या विभागामध्ये किंवा तिकडला प्रादेशिक बोलीभाषेचा वेगळा शिक्षक या बोलीभाषेच्या वेगळ्या ठिकाणी शिक्षक येऊन जर तिथं शिक्षण देऊ शकला विद्यार्थ्यांना, तर विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी सर्वांगीण विकास होणार नाही. विद्यार्थ्यांना समजून घेताना अभ्यासक्रम अडचणी जातील. ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. मग याला करायचं काय? तर जिल्हानिहाय भरती करायची का? तर जिल्हानिहाय भरती केलं तर त्याला कोर्टात चॅलेंज होतील. मग काय करायचं? म्हणून जिल्हानिहाय भरती त्या ठिकाणी होऊ शकली नाही. मग करायचं काय? आय-एस लोकं प्रचंड हुशार असतात, अधिकारी वर्ग. याची इम्प्लिटेशन करत असताना त्याच्यामध्ये शिक्षकांची निवड करताना तो शिक्षक तिथलाच असावा म्हणून प्राधान्यक्रमाची अट टाकण्यात आली. अगोदर 50च प्राधान्यक्रम होते. 50 तो कुठले प्राधान्यक्रम देईल? जवळच्या आस्थापना देईल विभागातल्या. जिल्ह्याच्या आसपासचे विभागातले वगैरे जवळचे देईल. जेणेकरून बोलीभाषेवर त्याचा परिणाम होणार नाही. विद्यार्थ्यांना शिकवताना त्याच्यावर अडचण निर्माण होणार नाही. विद्यार्थी पण व्यवस्थितपणे त्या ठिकाणी जे आहे ते अध्यापन करू शकतील. शिक्षक जे आहे ते अध्यापन करू शकतील. विद्यार्थीही ग्रहण करतील. हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. जेणेकरून प्रादेशिक भाषेमध्ये शिकवलं तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. शिकवल्याच्यानंतर विद्यार्थ्यांची गुणात्मक वाढ जी आहे, संख्यात्मक जी वाढ आहे ती होऊ शकेल. हा त्याच्या पाठीमागचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन होता. म्हणून 20 जानेवारीला हा मर्यादित प्राधान्यक्रमाचा निर्णय झाला
आणि याला प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण विरोध केलो. 50 प्राधान्यक्रम होते, ते वाढवून आपण 100 सुद्धा घेतले प्राधान्यक्रम. मग याला करायचं काय? 100 प्राधान्यक्रम, 25,000 पदं. मग याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान मोठं, शिक्षक होताना. विद्यार्थ्यांचं नुकसान नाही, पण शिक्षक होणाऱ्या भावी शिक्षकांचं नुकसान मोठं. 25,000 जागा येत असताना तुम्ही 100च आता प्राधान्यक्रम देऊन फक्त 100च जागेला पात्र आहात. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं भावी शिक्षकांचं समांतर आरक्षण आलं. त्याच्यात 55-60चा मुद्दा आला. त्याच्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं, भावी शिक्षकांचं मोठं नुकसान. कारण त्या ठिकाणी मागासवर्गीयांच्या ज्या काही उमेदवार असतात ते खुल्या गटामध्ये जी काही पात्रता असते त्यानुसार जाऊ शकतात. म्हणजे गुणात्मक टेटमध्ये जे मिळवलेले मार्क्स येतात त्यानुसार. मग अगोदर 2 टेट जी आहे ते 55-60च्या नियमावलीनं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेत की 55-60चा नियम रद्द केला आहे. नक्की ज्या दिवशी रद्द झाला आहे त्या दिवशी राज्य शासन जे आहे त्या पद्धतीनं इम्प्लिमेंटेशन करते. मात्र त्याच्यामध्ये सुद्धा अजून एक आव्हान आहे. कारण त्याची अंमलबजावणी जी आहे ते व्यवस्थित झालेली नाही किंवा त्याच्यामध्ये दिरंगाई झालेली आहे किंवा ते करत असतील किंबहुना. मग ह्या गोष्टी करत असताना, अंमलबजावणी करत असताना त्याच्यामध्ये अवमान याचिकासुद्धा अजून अपेक्षित आहे. मग अवमान याचिका करत असताना त्याच्यामध्ये बाधित कोण-कोण आहेत याची पुढच्या टेटमध्ये नक्कीच 55-60चा नियम लागू नसेल येणाऱ्या भरतीमध्ये. मग त्याच्यामध्ये जे काही बाधित झालेत ते मात्र चॅलेंज करत आहेत. त्यांना न्याय मिळालेला नाही. मग त्याला न्याय मिळाला नाही म्हणून त्याच्या विरोधामध्ये अजून दुसरी जी काही टीम असेल ती पण त्याच्यामध्ये शपथपत्र दाखल करते आहे, अवमान याचिका करत असताना. मग त्याच्यामध्ये ज्या शिक्षकांची नोकऱ्या लागल्या त्यांना भीती निर्माण झाली, आमच्या नोकऱ्या जातील. म्हणून ते सुद्धा त्याच्यामध्ये जे आहे ते अवमान याचिकेमध्ये हस्तक्षेप याचिका करत आहेत. हा नियम लागला आहे, तो नियम रद्द व्हावा यासाठी. मग याच्यामध्ये नेमकं आता लागू होणारा हा जो काही निर्णय आहे तो 60% निर्णय रद्द झाला. 55 जो काही निर्णय आहे तो लागू असणार आहे. थर्ड टेटमध्ये काही अडचण नाही. पण अधिकारी वर्ग नक्कीच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करून तशा पद्धतीने निर्णय लागू करतील. पण त्याच्यामध्ये जर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट झाला आणि त्याच्यामध्ये येणारा निकाल जो आहे तो वेगळा लागला, तर मात्र चॅलेंज निर्माण होऊ शकते आणि तशा पद्धतीनं दोन्ही गटाकडनं त्या ठिकाणी तयारी सुरू आहे. मग याच्यामध्ये बाधित उमेदवार कोण आहेत? SC, ST, OBC, EWS, SC, BC, ST, VJ, त्यासोबतच NT, अबकड हे सगळे उमेदवार खुल्या गटामध्ये जर जायचं असतील तर त्यांना 60% पास व्हावं लागत होतं. मात्र आता गरज नाही. तुम्ही खुल्या गटातल्या जागेला पात्र आहात. मग 25,000 जागा येऊन तुमच्या कास्टच्या जागा आणि तुम्ही खुल्या गटाला पात्र असलेल्या जागा हे शोधायचे कसे? बरं ठीक आहे, तुम्ही शोधालही. मग ते प्राधान्यक्रम मर्यादित असताना इतके तुम्हाला मागासवर्गीयाच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम येत आहेत. मग तुम्ही प्राधान्यक्रम 100मध्ये निवडाल कसे? हे चॅलेंजिंग आहे. त्यामुळं प्राधान्यक्रम तुमचं निर्णायक ठरणार आहे. तर निवड होताना तुम्हाला किती मार्क आहेत आता फॅक्टर नाही येतो. कारण जिल्हानिहाय भरती होणार होती, ते होऊ शकली नाही, होतही नाही. कारण त्याला कायदेशीर मान्यता प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळं ही जी भरती प्रक्रियेमध्ये मर्यादित प्राधान्यक्रम आले त्याचं महत्त्व ते आहे. मग हे मर्यादित प्राधान्यक्रम येताना आपण लढा दिलाय का? त्याचा विरोध केलाय का? तर होय. मर्यादित प्राधान्यक्रमाला आपणच विरोध केलाय. आपला एवढा म्हणजे कोणीच विरोध केला नाही. कारण अनेकांना आपापली जी काही मनसुबे होते ते राबवायचे होते आणि 55-60 वर सुद्धा कोणी बोलत नाही. कारण आपापले मनसुबे राबवले. मग याच्यावर आपण विरोध केलाय. मोठ्या प्रमाणात विरोध केलाय. 50 ते 100 प्राधान्यक्रम आपण आणलेले आहेत. अजून ते अमर्यादित व्हावेत यासाठीही लढा सुरू आहे. मात्र अपेक्षित मुलांचं आपल्याला त्या ठिकाणी सहकार्य मिळालं नसल्या कारणाने जे आहे ते वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आपण आहोत. मग मर्यादित असो किंवा अमर्यादित प्राधान्यक्रम असो, तुमच्या मनासारखी जर आस्थापना मिळायची असेल तर तिथे प्राधान्यक्रम निवडीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मार्गदर्शन गरजेचं आहे. मग ते मार्गदर्शन मी करू किंवा अजून कोणीही करू, त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. कारण 55-60 खुल्या गटामध्ये जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल मागासवर्गीय उमेदवारांना, SC, BC, EWS, ST, OBC, NT, VJ या सगळ्या उमेदवारांना जे आहे ते 100 प्राधान्यक्रम कसे द्यावेत? त्याच्यात समांतर आरक्षण असेल तर अजून शर्यत वाढली. त्याच्यामध्ये गट असेल तुमचा 1 ते 5चा, तुम्ही जर 1 ते 12 पर्यंत पात्र असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही कसे प्राधान्यक्रम नोंदवणार? हा खरंच तुम्हाला सांगतो शर्यतीचा विषय आहे. त्याच्यात माध्यम निहाय आहे, त्याच्यात समांतर आरक्षणाचे तुमच्या जागा ओळखणे प्रचंड तणावाचं काम आहे, प्रचंड
जोखमीचं काम आहे, शर्यतीचं काम आहे. म्हणूनच ही मटका पद्धत तुम्हाला अगोदरच सांगितली आहे. मर्यादित प्राधान्यक्रम म्हणजे मटका पद्धत. आता स्वतः शिक्षण आयोग कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी म्हणतात, की जागा मोठ्या प्रमाणात आल्या तर तुम्ही फक्त प्राधान्यक्रम व्यवस्थित नोंदवा, जेणेकरून तुमची निवड हुकणार नाही. त्याचा अर्थच तो होतो मित्रांनो, की प्राधान्यक्रम तुमच्या आयुष्याची निर्णायक वळणावरची एक निर्णायक शर्यत असणार आहे. इथे तुम्ही चुकलात तर भरतीतनं मुकणार आहात. हे तुम्ही ओळखून घ्या. त्यामुळे हे काळाची गरज आहे आणि या सगळ्या गोष्टीला जर योग्य समुपदेशन हवं असेल, मार्गदर्शन हवं असेल, तर महा टीचर प्ले स्टोअरवर आपला जो ॲप आहे, तो ॲप आपण जॉइन करा. मग आपण त्याच्यामध्ये प्रचंड कमालीची जी काही फीस आहे त्याची नाममात्र ठेवली आहे. 50% ऑफ. इतरांपेक्षा 20% सुद्धा ती फीस नाही आहे. मला माहिती आहे प्रचंड तणावातून बेरोजगार जो आहे, नैराश्यग्रस्त आहे, तणावातून जातोय, त्यांना जास्त जोखीम देणं गरजेचं नाही. म्हणजे काळाची गरज ओळखून जे आहे ते आपण त्या ठिकाणी मर्यादित एकदम फीससुद्धा ठेवलेली आहे. जेणेकरून चहाला जरी तुम्ही बसलात, तरी तुमचे तेवढे पैसे खर्च होतील इतकी आपण तिथे फीस ठेवलेली आहे. इतरांच्या तुलनेत 20% सुद्धा नाही आहे. त्यामुळं ज्यांना काउन्सिलिंग बॅच जॉइन करायचे त्यांनी या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये जो काही लिंक आहे ती कमेंट पिन केलेली असेल, तिथे तुम्ही जाऊन जॉइन करू शकता आणि ही बॅच जॉइन करू शकता. आज सायंकाळी 5 वाजता जे आहे ते त्या ठिकाणी लेक्चर सुरू होणार आहेत. आता जाहिरातीला मुदतवाढ मिळेल का? तर नक्कीच एक मुदतवाढ त्या ठिकाणी अपेक्षित आहे. ती मुदतवाढ अशी असेल, की पवित्र पोर्टलला ज्या आस्थापनांनी नोंदणी केलं, केवळ त्यांच्यासाठी, नवीन जे नोंदणी करणार आहेत त्यांच्यासाठी नसेल, अशी मुदतवाढ असू शकते आणि ती मर्यादित एखाद्या आठवड्याची किंवा 5-6 दिवसाची असू शकते आणि याच्यामध्ये BMCच्या इंग्रजी, मराठी माध्यमाच्या ज्या काही जागा आहेत त्या अंतिम टप्प्यात होत्या. मात्र उर्दू माध्यमाच्या, इंग्रजी माध्यमाच्या अद्याप जागा अपलोड झाल्या नाहीत आणि इथली BMCच्या जागा येणं काळाची गरज आहे. नाहीतर BMC स्वातंत्र्य पवित्र पोर्टलला डावलून ती भरती करायच्या मानसिकतेत आहे. जर असं डावललं गेलं एकदा पवित्र पोर्टलला, BMC हे एक वेगळं राज्य आहे म्हणायला काही हरकत नाही नियमावलीमध्ये. घंटा कोणाचं ऐकत नाही, जुमानत नाहीत. तरीही या जर एकदा आस्थापना बाहेर गेल्या पोर्टलच्या, वेगळ्या पद्धतीनं जर ते नियमावली लागू केल्या, तुम्हाला माहिती आहे BMCची वेगळी नियमावली आहे. महाराष्ट्र शासनाची तुम्हाला सगळं माहिती आहे. महसूल अधिनियम वगैरे या सगळ्या गोष्टी वगळून असते BMCला. एका BMCचं बजेट हे एका राज्यापेक्षा मोठं आहे. ते काहीही करू शकतात. त्यामुळं ह्या जर आत्ता भरती प्रक्रियेचा समावेश झाला नाही, तर भविष्यामध्ये उर्दू माध्यमाच्या मुलांचं आणि इंग्रजी माध्यमाच्या मुलांचं, हिंदी माध्यमाच्या मुलांचं अतोनात नुकसान होईल. सोबतच मराठी माध्यमाच्या मुलांचं सुद्धा नुकसान होईल. त्यामुळं उगाच 2-4 टाळकी लोकं त्या ठिकाणी मुदतवाढ नको म्हणून जर त्या ठिकाणी प्रयत्न करत असतील आणि त्या समांतर आरक्षणातली मुलं आहेत ते एक 2,000 जागा जरी आल्या तर ते लागणार आहेत. पण स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचं नुकसान करणार असतील, तर मग तुम्ही जागी झालं पाहिजे. मराठी माध्यम, उर्दू माध्यम, इंग्रजी माध्यम, हिंदी माध्यमची मुलं. सोबतच कला, क्रीडा, कार्यानुभव, विशेष शिक्षक हे सुद्धा जागी झाली पाहिजे. कारण तुमची पदं जी आहेत या भरतीमध्ये येणारच नाहीत मग. मुदतवाढ मिळाली तर तुमची नियमावली आहे ते ठरल्या जाऊ शकते. ते अंतिम टप्प्यात आहे. तुम्ही सगळ्यांनी आता जागी झालं पाहिजे. कारण सगळ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे नोकरी म्हणजे. माझी आहे, तुमची आहे. अजून कोणी पाठपुरावा करून तो जो कोणी म्हणतोय ना, की तात्काळ झाली पाहिजे भरती, त्यांच्याही आयुष्याचा प्रश्न आहे. ज्याला कोणाला वाटतं की मला जास्त मार्क आहेत, मी कुठेही लागतो. अरे बाबा, तुझाही प्रश्न मोठा आहे. का? उद्या भविष्यामध्ये भरती प्रक्रिया बंद पडणार आहे, बंद होणार आहे. उद्या बंदच होणार आहे. कारण ज्या काही नियमावली आहेत बदली प्रक्रियाच्या, जास्त मार्क आहे तर बदली प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे. त्याची नियमावली बदलणार आहे. त्यामुळं तुमचं अतोनात नुकसान होणार आहे. भरती प्रक्रिया भविष्यामध्ये जी आहे ती आता इथून जोखमीचीच होणार आहे. अशाच पद्धतीनं नियमावली असणार आहे. त्याच्यामध्ये खाजगीच्या जागा ज्या असतील तर नफा मनपाच्या येणार, तर जिल्हा परिषदच्या येणार नाहीत. अनेक चॅलेंजिंग असणार आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आता मला तुमच्या मनामध्ये भीती निर्माण करायची नाही, पण ही वस्तुस्थिती आहे ते मांडत आहे. तुम्हाला किती स्वीकार करायचं, किती सोडायचं हे तुम्ही ठरवा. आता हे मुद्दाम व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो, कारण मला 55-60च्या संदर्भात कॉल आहे. तर प्राधान्यक्रमाच्या संदर्भामध्ये योग्य मार्गदर्शन करा. हे खरंच जोखमीचं आहे का? या सगळ्या सविस्तर मुद्द्यांवर त्यांनी मला विनंती केली की व्हिडिओ बनवा. तुमच्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ मी सोडत आहे, अपलोड करत आहे, व्हिडिओ बनवत आहे. आता TETच्या बाबतीत TET जे आहे
ते येणाऱ्या काळात ऑनलाईन होईल का? तर होय, ऑनलाईनच्या बाबतीत कालच माझं अधिकारी वर्गांशी बोलणं झालं. ऑनलाईनसाठी प्रयत्न केले जात आहेत. पण ऑनलाईन भरती प्रक्रिया ही टी-ई-टीची परीक्षा घेणं कठीण आहे. तरीही जे काही परीक्षा परिषदेची बदनामी होत आहे सध्याला, तर ते डावलण्यासाठी, कारण ते तर हस्तक्षेप त्याच्यात नाहीयेच पेपरफुटी प्रकरणात. कोणाचाही रोल नाहीये आज. कारण जी काही पोलीस प्रशासन आहे ते प्रयत्न करतच आहे आणि त्याची सखोल चौकशी करत आहे. जो कोणी दोषी असेल, नो प्रॉब्लेम, ते नक्कीच दोषी असतील तर त्यांच्यावर कडक कार्यवाही होईलच. पण जे अधिकारी त्याच्यामध्ये दोषी नाहीत, त्यांना वाटतं की बाबा हे नको आता आपल्याकडे. आपण दोषी नसताना सुद्धा आपल्यावर ही तलवार टांगती आहे. शंकेनं लोकं बघितली जात आहेत आपल्याकडे. बदनाम होतं एम-एस-सी. ठीक आहे, थोड्या प्रमाणामध्ये तिथं अप्रशिक्षित वर्ग आहे किंवा त्यांचं नियोजन योग्य नाही, याच्यासाठी बदनाम आहेच. ते डावलता येत नाही. पण हे जबाबदारी जी आहे टी-ई-टीची ती आपल्या खांद्यावर नकोच असं अधिकाऱ्यांना वाटते. म्हणून ऑनलाईन जे आहे प्रकार त्यांच्याकडे ते देण्याचा मानस त्यांचा त्या ठिकाणी चालू आहे. पण आता ही परीक्षा कधी होईल? तर या संदर्भामध्ये अजून 2-3 महिने तरी अनिश्चित आहे. तशा संदर्भामध्ये कुठलाही त्याच्यामध्ये परीक्षा कधी घ्यायचं नियोजन झालेलं नाही. मात्र नियोजन सुरू आहे. जसं नियोजन होईल तेव्हा लगेच सांगेल. त्याच्यामध्ये अजून ज्या उमेदवारांना टी-ई-टीचे अर्ज करता आले नाहीत, अशा उमेदवारांना अर्ज करण्याची परवानगी आपण मागितलेली आहे. नक्कीच त्याच्यावर सकारात्मक निर्णय जो आहे, तो पुढे लवकरच होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर टी-ई-टीचा अर्ज करू शकला नसाल, तर तुम्हाला टी-ई-टीचा अर्ज करण्यासाठी त्या ठिकाणी पुन्हा एकदा मुदत मिळणार आहे जवळपास, निश्चित आहे. त्यामुळे नक्कीच टी-ई-टी जी तयारी करत आहेत त्यांनी त्या ठिकाणी अजून जोरात टी-ई-टीची तयारी करा. शिक्षक जे आहेत बांधव त्यांचं अतोनात नुकसान झाले. कारण सुट्टीच्या काळामध्ये त्यांनी अभ्यास केला. आता त्या ठिकाणी जनगणनेची कामं शिक्षकांवर आहेत. आता अजून त्याच्या ठिकाणी शिक्षकांची कामं, त्या ठिकाणी शिकवणीची कामं आहेत. त्यामुळे यांचं मोठं नुकसान झालं. यांच्या बाबतीत मला फार विचार पडतोय कशा पद्धतीनं आता मॅनेज करतील. त्यामुळं जे घडलंय त्या परिस्थितीला तोंड देण्याची सामर्थ्य आणि जबाबदारी जी आहे ती शिक्षकांवर असते. कारण प्रत्येक शर्यतीमध्ये हा शिक्षक समोर असतो. त्यामुळं नक्कीच अजूनही खचून न जाता चांगली तयारी करतील आणि आपण जी काही टी-ई-टी होईल तेव्हा ते यश संपादन करतीलच. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. अजून तुमची याच्यापेक्षा काही समस्या असतील, प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये तुम्ही जे आहे ते आपली प्रतिक्रिया नोंदवा. नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. तुमच्या व्हिडिओला त्या ठिकाणी तुमच्या कमेंट्सला त्या ठिकाणी वाचून किंवा तुमच्या समस्या वाचून त्या सोडवल्या जातील. त्यामुळं ज्याला कोणाला हे निर्णायक ठरणारे प्राधान्यक्रम यावर जर त्या ठिकाणी समुपदेशनमध्ये जॉईन व्हायचं असेल, तर तुम्हाला काही अडचणी आल्या तर माझा नंबर देतो 9145157770. हा माझा नंबर आहे. कधीही तुम्ही मला कॉल करू शकता. सोबतच या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये ती लिंक पिन केलेली असेल, तिथे जाऊन तुम्ही बॅच जॉईन करू शकता. थांबतो मित्रांनो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थांबतो. धन्यवाद.